युवराज, या कविराज. चलिए युवराज. कशासाठी? रपेटीसाठी. अश्वदळ उभय जय्यत तयारीनं. आणि आज संचलन सुद्धा करायचे ना. कविराज, आज अश्वदळ तुमच्या ताब्यात. जे काही करायचंय ते तुम्हीच करा. युवराज, स्वार नाराज हो जाएंगे आणि संचलन पाहण्यासाठी रयत जमा होणार आहे. आपणच नाही आलात तर सगळेच नाराज होतील. कविराज, आज एक महत्वाचा खलिता येणार आहे. मतलब शिवस्वरूप बाबा का? आम्ही खूप उत्सुक आहोत या खलित्यासाठी आणि म्हणूनच हा खलिता इतर कुणाच्याही हाती पडायला नको. युवराज, आपण काळजी करू नका. खलीता सुरक्षित राहील. लेकिन आपका आना बहुत जरूरी है. कविराज, ऐका. देखिए युवराज, तुम्ही नुसते दिसलात, स्वार सोडाच घोडे देखील उसळतात. चलिए ना. हो अनाजी पंत, तिथं दया माया नाहीच. लगेच चौकशी आणि लगेच अटक. कोणाला अटक? औरंगजेब बादशाह त्याच्या शहजाद्यानं थोडी बगावत करण्याची कोशिश केली तर त्यास लगेच अटक केली. हो ना, ग्वाल्हेरच्या किल्ल्यातील कैद कान्यात ठेवले त्यास. आपल्या सदरेवर मोघल सियासतीच्या गोष्टी करू नयेत. आपण काय करताय? आम्ही आपल्या आदेशाची वाट बघतोय. राणीसाहेब, आपण आदेश द्यावा, चौकशी होईल. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे अश्वदळ उभारले आहे हे स्वराज्याच्या नियमानुसारच. हो, आणि कोणी शिवस्वरूप बाबांच्या सांगण्यावरून. शिवस्वरूप बाबा आमच्या कधीच ऐकण्यात नाही. आमच्याही नाहीत. कदाचित चकवा देण्यासाठी, नाव गुपित ठेवण्यासाठी दुसरं नाव धारण तर केलं नसेल ना. तरीही हा प्रश्न आहेच. शिवस्वरूप बाबा आहे कोण? शिवस्वरूप बाबा म्हणजे शृंगारपुरातील शाक्तपंथी शिवयोगी निश्चलपुरी बाबा असणार. पण मला असं वाटतं की हे मौनी बाबा असतील. तेच असा खलिता पाठवू शकतात. आम्हाला असं नाही वाटत. मौनी बाबा यात का पडतील? ते का म्हणतील अश्वदल उभं करा म्हणून? मी सांगतो. महाराणी साहेब, शिवस्वरूप बाबा म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून समर्थ रामदास स्वामीच असणार. ते आदेश देऊ शकतात अश्वदळ उभं करा म्हणून. हो, शक्यता आहे. ते कशाला हस्तक्षेप करतील? स्वराज्यात ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. काय रे बाबा, काय दान धर्म पाहिजे आहे का? मी घ्यायला नाही, द्यायला आलोय. द्याया आलायस? होय, काय? एक गुप्त गोष्ट द्यायला आलोय. युवराज आहेत का? तर कोणती गोष्ट द्यायची हाय? खलिता. युवराजांना खलिता द्यायचा आहे. बर, मग दे की माझ्याकडं. नाही नाही, हा खलिता युवराजांच्याच हातात द्यायचा आहे असा आदेश आहे शिवस्वरूप बाबांचा. काय रे गोसाव्या, धाराऊ काय म्हणाले ऐकू आला नाही का तुला? आता सदरेवर कोणी नाही, सगळे अश्वदलाकडे गेले आणि आम्ही युवराजांची बहीण आहोत. देतो खलिता. ओम नमः शिवाय. मुजरा राणीसाहेब. पंत, आम्ही आपल्यावर मोठी कामगिरी सोपवत आहोत. आदेश. स्वराज्याचे प्रतिनिधी म्हणून आपण शृंगारपुरी जायचं आहे. कामगिरी सांगावी राणीसाहेब. शृंगारपुरी जाऊन आपण चौकशी करावी. जरूर. पंत, चौकशी युवराज शंभूराजांची करायची आहे. युवराजांची चौकशी करावी लागेल. हल्ली शंभूराजेंचं वागणं ठीक वाटत नाही.
ते श्रीमान रायगडाचे आदेश मानत नाहीत, खाली त्यांचा अवमान करतात. शिवाय महाराजांनी नियुक्त केलेल्या मंत्रिमंडळाशी सल्लामसलत न करता परस्पर निर्णय घेतात. या सर्व गोष्टींवर पायबंद असणं जरुरीचं असल्यामुळे पंत, त्या कामी आम्ही तुमची नियुक्ती करत आहोत. आपली आज्ञा शिरसावंद्य. आम्हाला तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे. राहुजी पंत, आपण नेहमी स्वराज्यासाठी आपल्या परक्याचा विचार केला नाही. आपण ही चौकशी तटस्थपणे कराल याची खात्री आहे आम्हाला. याबद्दल आपण निश्चिंत असा. कुठेही कुचमण्याची, दबावाखाली येण्याची गरज नाही. नाही येणार. राणीसाहेब, आपला आदेश मोठा. आपल्या आदेशासमोर कोणीही मोठे नाही. अगदी युवराजही. बघा हो, राहुजी नानांनी यापूर्वी मोठ्या मोठ्या जोखीमा घेतल्या आहेत. सरनौबत प्रतापराव गुजरांसमवेत मोठा पराक्रम गाजवलाय. शहजाद्यास औरंगाबादेत शह दिला. लाडाच्या करंजातही मोठा पराक्रम केला. एवढंच नाही, महाराज आग्र्याला गेले तेव्हा मोठ्या खुबीनं रायगड सांभाळला होता त्यांनी. हो, महाराज आग्र्यात असताना आऊसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली यांनी रांगणा घेतला होता. राहुजी पंत, आपला एकूणच वकूफ मोठा आहे. आपण ही चौकशी जरब बसेल अशा तडफेनं करावी. त्यात कोणी मध्ये आलं, कोणी सहकार्य केलं नाही तर त्यावर कारवाई करण्याचे अधिकार आम्ही तुम्हाला देत आहोत. पण राणीसाहेब, अश्वदलाची उभारणी का झाली, कोणाच्या सांगण्यावरून झाली, त्यास कोणी सहकार्य केले आणि हे शिवस्वरूप बाबा कोण याची खडानखडा माहिती आम्हाला मिळायला हवी. शिष्योत्तमास अनेक शुभाशीर्वाद. आम्ही इच्छा प्रकट करतो आणि आपण ती पूर्णत्वास घेऊन जाता याचे कौतुक करावे तेवढे कमीच. आम्ही अश्वदळ उभं करा म्हणालो, आपण बघता बघता अश्वदळ उभं केलं. आता टाप ना कुणाची, जीन दीन होणे नाही. तुरंगास अर्थात अश्वास अश्वदळास उभारले. आनंद आनंद त्रिभुनी आनंद. आता तांबोळ्यास पान गिळणार नाही. गवताच्या पोटी गाय साठवली जाणार नाही. आनंद. परिसरात टापांचा बुलंद आवाज निनादतो. तो शिवशंभूंच्या डमरूचाच प्रतिध्वनी आहे असे वाटते. आता गुप्त उघड शत्रूचे भय राहणार नाही. तसेच छत्रपतींनी आपली कान उघडणी केली असा खलिता आपणास पोहोच झाला. परंतु त्यास महत्व देऊ नये. दुर्लक्ष करून आपले ठरलेले इप्सित साध्य करावे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तोवर कोणाचे भय तुम्हास नाही. तुर्तास इतकेच. शिवस्वरूप बाबा. लेखनालंकार. वैनिसा, काय आहे हे? आम्ही काय बोलावं? तुमचेच दादासाहेब आहेत. कोण आहे कोण हा बाबा? छत्रपतींच्या कान उघडणीकडे दुर्लक्ष करा असं म्हणायची हिंमत कशी होते त्याची? दत्ताशीबाई, आमच्यासाठी तर हे एक मोठा कोड आहे. कोण असेल हा बाबा? वैनिसा, तुम्हाला काही माहित आहे? असेलच. दादासाहेब तुमच्यापासून काहीही लपवत नाहीत. नाही बत्ताशीबाई, आम्हाला खरंच काही ठाऊक नाही. आश्चर्यच आहे. तुम्हालाही काही माहित नाही म्हणजे काही अंदाज करता येतोय? आम्ही खूप प्रयत्न केला. काही माग घ्यायला जावं तर दालनात जाण्यास बंदी. पण आम्हाला असं वाटतंय की हा बाबा मोठा अधिकारी, मोठा योगी नाहीतर नावाजलेला संत तरी असणार.
त्याशिवाय छत्रपतींच्या कान उघडणीकडे दुर्लक्ष करा असं म्हणायचं धाडस नाही करणार. मग आता आता काय? छडा लावायचा. छडा लागेल? शिवरायांच्या सुनबाई एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला शिवकन्या. मग काय अवघड आहे? मग ठरलं तर ही मोहीम पार पाडायचीच. खान साहब आराम करते थी हाँ? समदेसनी सांगा. खान साहब आराम फरमा रहे हैं, ध्यान रखना. जी सरदार. हुजूर, हुजूर, रुकिए. क्यों? खान साहब आराम फरमा रहे. कॉन्ट्रे सरदार, बात ये ऐसी है जो खान साहब से बयां करना बहुत जरूरी है. काय झालं? आज हमने सन्यासियों को देखा. हमें तो वो जासूस लग रहे थे. हाँ? उनके बारे में और कुछ मालूमात करने के पहले वो छू मंतर हो गए. सन्यासी और जासूस ऐसे कैसे हो सकता? ऐसा ही है पांडे सरदार. दक्षिण से रायगढ़ श्रृंगारपुर की तरफ इन जासूसों का आना जाना बहुत दिनों से बढ़ गया था. अब तो हमें लगता है कि ये जासूस यहाँ से बहुत सारे खरीदे नक्शे और यहाँ की खुफिया जानकारी रायगढ़ तक पहुँचाते होंगे. असं आहे काय? हा असल असल. असल नहीं, ऐसा ही है पांडे सरदार. इसके लिए हमें बहुत खबरदार होना चाहिए. शिवाजी पर हमें कतई एतबार नहीं, न ही उसकी औलाद संभाजी पर. कविराज, आपण रहस्य भेद करावा. कोण आहेत हे शिवस्वरूप बाबा? सांगा. जी मैं हे बघा, विना संकोच सांगा. आम्ही याची वाच्यता कुठेही करणार नाही. हो, आपण आम्हाला सांगितलंय हे सुद्धा आम्ही युवराजांना कळू देणार नाही. देखिए, सच में मुझे कोणी शाक्तपंथीय योगी तर नाहीत ना? जी बिल्कुल नहीं. मग कोणी साधू संत? कविराज, आम्ही स्पष्टच विचारतो. समर्थ रामदास स्वामी तर नाहीत ना? कविराज, जे असेल ते स्पष्ट बोला. दुसरं कोण एवढ्या अधिकारवाणीने सांगू शकतं? सांगा. सत्य सांगायचं झालं तर मला नाही माहिती. हमें कुछ नहीं पता. कविराज, तुम्ही आमच्या दादासाहेबांचे मित्र आहात. तुमच्यावर वाईट वेळ आली तेव्हा दादासाहेबच तुमच्या मागे उभे राहिले. मैत्रीचं प्रतीक म्हणून त्यांनी तुम्हाला अंगठी दिली ना? जी बिल्कुल. मग त्या मैत्रीला यात ठेवून सांगा. नाही माहित. माहित नाही की सांगायचं नाही आम्हाला? नहीं नहीं युवराजनी जी, ऐसी बात नहीं है. शिवस्वरूप बाबा आहेत हे तरी खरं आहे ना? जी, आणि त्यांच्या सांगण्यावरनं आज्ञेवरनं अश्वदळ उभं राहिलंय. त्यांच्या सांगण्यावरून एवढं मोठं अश्वदळ उभं राहतं. त्यांचे एवढे खलिते येतात. ते खलिते बंद दालनात तुम्हाला घेऊन वाचले जातात. आणि बाबा कोण हे तुम्हाला माहित नाही? नाही. बघा कविराज, तुम्ही माँ कालीचे भक्त आहात. तुम्हाला माँ कालीची शपथ आहे. क्षमा कीजिए युवराजनी जी, लेकिन सच में हमें नहीं पता. आम्ही युवराजांना काही विचारत नाही. ते सांगतात, आम्ही ऐकतो. ते करा म्हणतात, आम्ही करतो. त्यांच्या नियोजनात आम्ही दखल देत नाही. आमची मैत्री राजकारणापासून 4 हात दूर आहे. आम्ही प्रेम केलं ते त्यांच्या कवित्वावर, ज्ञानावर. त्यांचा शब्द हा आमच्याकरता जीवन आहे.
म्हणून नाही विचारत. कविराज, अक्का साहेब, आप एक बात जान लीजिए, युवराज आणि कलशांच्या मैत्रीमध्ये एक चीज नाही, ती म्हणजे क ची बाराखडी. का, कुठे, कसं, कशासाठी, कारण, हे असे शब्द आमच्या नात्यात नाही. ऐसी चीजों के लिए हमारे दोस्ती में कोई जगह नहीं. युवराजनी, अक्का साहेब, अनुमती असेल तर येऊ. मोरया या. बरं आमसनी इथं कशापायी बोलावलंय? हे बघा, इथं आता तुम्हा सर्वांची चौकशी होणार आहे. चौकशी आमची? आणि ती कोण करणार? रायगडावरनं रावजी पंत आल्या ती, त्यांच्याकडे चौकशी करायचे समधे अधिकार आहेत. पंत आल्यात? अश्वदळ बघून इकडेच यायला निघाले. अहो पंत आल्यात म्हणल्यावर आमची काही चौकशी होणार नाही. आलेच बघा. चौकशी समयी शस्त्र नसावीत. स्वराज्याचा प्रतिनिधी म्हणून अश्वदळ उभारणी मागील हेतूची चौकशी करण्यासाठी मी इथे आलेलो आहे. तेव्हा तुम्हाला जे विचारलं जाईल त्याचं समर्पक उत्तर द्यावं. रायप्पा, अंतोजी, जी पंत. हे अश्वदळ उभारलं जाणार याची तुम्हाला कल्पना होती? वैजी म्हणजे नाही. अश्वदळ उभारलं गेलं तेव्हा तुम्ही बरोबर होतात. वय होतो जी, पण नेमकं काय होणार आहे हे आमसनी ठाऊक नव्हतं. खरं सांगायचं, म्या सांगतो खरं खरं पंत. गावागावात दौंडी देऊन स्वार बोलवून अश्वदळ उभं केलंय. असं दवंडी दिली गेली याचा अर्थ अश्वदळ राजरोसपणे उभारलं गेलंय. वय पंत. तुम्ही काय केलं? मदत, घोड्यांची निगा, स्वारांची उठबस. कोणाच्या सांगण्यावरून? युवराजांच्या. युवराजांच्या मनात अश्वदळ उभारणीचा विचार का आला? का आला म्हणजे? आला. अव सौराज्यासाठी असं लई विचार आहेत त्यांच्या मनात. आत्ता युवराज कुठे आहेत? हे अश्वदळ उभारताना तुम्हीच तर सोबत होतात ना? जी होतो जी. पर युवराज सांगतात आम्ही ऐकतो. हे अश्वदळ उभारायला युवराजांना कोणी सांगितलं? जोत्याजी? माहित नाही पंत. खरं सांगायचं, ही शेवटची संधी आहे तुम्हाला. आता जर खरं उत्तर दिलं नाही तर रायगडावर कळवावं लागेल मला की यात तुमचाही सहभाग आहे म्हणून. आणि तेव्हा रायगडाच्या रोषास तुम्हाला सामोरं जावं लागेल. तिथे काय शिक्षा होईल हे मी सांगू शकत नाही. तेव्हा बोला पटकन. पुढे सांगितलं अश्वदळ उभारायला. जी शिवस्वरूप बाबांनी. कोण? शिवस्वरूप बाबा? वैजी. कोण आहे तो? कुठे राहतो? माहित नाही. या शृंगारपुरात आलाय तो? नाही. तुम्ही पाहिलाय त्याला? नाही, पर त्यांचे खलिते येतात. खलिते येत्यात? होय. वाचलेत? नाही जी, पण अहो आम्ही आपली चाकर माणसं. युवराजांच्या पाठीमागं सावलीसारखं उभं राहायचं. आम्हाला यातलं काय बी ठाऊक नाही जी.
ते खलिते बघायला मिळतील. खाली तर युवराजांकडे आहे. युवराज